नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकारांवरती असणारे दुर्बिणीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमित मायदेव सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमित मायदेव सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं की खास करून भारतातलं पहिलं व्हिडिओ एंडोस्कोपीचं सेंटर त्यांनी मुंबईमध्ये सुरू केलं आणि खास करून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून ते गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, गॅस, अल्सर आहे किंवा त्याच अनुषंगाने कोलायटिस सारखा आजार आहे, आतड्यांचे आजार आहेत आणि ह्या अनुषंगाने असणारे लिव्हरचे आजार किंवा काविळीसारखा आजार, पॅनक्रियाटायटिस सारखा आजार आणि विविध स्वरूपाचे इतरही पोटविकार ह्यावरती आपल्याला आता ठोस उपचार हे मिळणार आहेत या ठिकाणी. आणि हे सर्व उपचार आपल्याला उपलब्ध आहेत डॉक्टर अमित मायदेव सरांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोटविकार केंद्रामध्ये म्हणजेच बलोदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सेंटर जे ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी आहे, परळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत. अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार आहेत जे सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात हे बीड पोट विकार केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत. कोणत्याही प्रकारचा आपल्याला पोट विकार असो या ठिकाणी आपल्याला ठोस स्वरूपाचं निदान आणि उपचार शक्य आहे. ॲडव्हान्स एंडोस्कोपीमुळे ॲडव्हान्स स्वरूपाचे जे एंडोस्कोप आहेत ज्याच्यामध्ये खास करून आपल्याला कॅप्सूल एंडोस्कोपीसारखा सुद्धा प्रकार ह्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं आपण आता ह्या अनुषंगाने पुन्हा एकदा डॉक्टरांचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया. सर, एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून अर्थातच पहिला प्रश्न माझा तुम्हाला हाच राहील की पोटाला पॅन्ड्रॉस बॉक्स म्हटलं जातं किंवा एक जादूची पेटी म्हटलं जातं कारण त्यातनं कोणता आजार निघेल हे काही सांगता येत नाही. एक पोटविकार तज्ञ म्हणून आपण कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांचं निदान करता, विविध स्वरूपाचे आजार घेऊन आपल्याकडे लोक येत असतील, काय सांगता येईल आम्हाला? हो, आता पचन संस्था जी आहे ती थोडीशी चमत्कारिक असते. म्हणजे आपण शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टम्स असतात. म्हणजे कार्डियक सिस्टम असते, कार्डिओलॉजी, ज्याच्यामध्ये हृदय असतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. नंतर मग पल्मॉनॉलॉजी म्हणजे फुफ्फुस म्हणजे लंग्स, तसेच वेगवेगळे ऑर्गन सिस्टम्स असतात. पण ह्याच्यामध्ये पचन संस्था जी आहे ती सगळ्यात चमत्कारिक असते. कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 अवयव एकत्रितरित्या काम करत असतात. आणि आपण जर बघितलं की आपल्याला फक्त आपण जेवतो एवढंच माहिती असतं, पण आपण जेवल्यानंतर त्या जेवणाचं नेमकं होतं काय हे आपल्याला कळत नाही. तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजावून सांगतो की आपण एकदा घास जेव्हा गिळतो तेव्हा तो घास घशामध्ये लाळेमध्ये मिक्स केला जातो. आणि लाळेमध्ये मिक्स होताना त्या लाळेमध्ये म्हणजे थुंकीमध्ये एक सलायव्हरी अमायलेज नावाचं एन्झाईम असतं आणि पचनाची सुरुवात तेव्हापासूनच होते. आणि मग हे थोडीशी सुरुवात झाल्यानंतर हे जे अन्न असतं ते अन्न नलिकेतनं खाली जठरामध्ये जातं. आणि अन्न नलिका ही एक ट्यूबसारखी असते आणि या अन्न नलिकासुद्धा स्नायूंनी तयार झालेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये मसल फायबर्स असतात. म्हणजे आपण जेवल्यानंतर हे अन्न असं पुढे ढकललं जातं आणि मग हे अन्न वरपासनं खालपर्यंत असं जठरापर्यंत येतं. आणि मग जठर जे असतं, जठर म्हणजे स्टमक, ॲक्च्युअली स्टमक, आणि हे जठर एका पिशवीसारखं असतं. आणि ह्या जठरामध्ये हे अन्न जवळजवळ 3 ते 4 तास आतमध्ये राहतं. आणि या 3-4 तासामध्ये जठराच्या आतमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे आम्लपित्ताचं निर्माण होत असतं. म्हणजे 24 तासामध्ये जवळजवळ 1.5 लिटर आम्लपित्त तयार होत असतं. आणि ह्या 3-4 तासामध्ये या जेवणाचं आम्लपित्ताशी मिश्रण होतं आणि प्री डायजेशन होतं. आणि मग एकदा हे अन्नाचं प्री डायजेशन झालं की मग हे अन्न छोट्या आतडीमध्ये ढकललं जातं. आणि छोटी आतडी म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. आणि स्मॉल इंटेस्टाईनचा सुरुवातीचा भाग म्हणजे डिओडेनम. आणि डिओडेनम म्हणजे छोट्या आतडीच्या सुरुवातीला तिकडे यकृतामधनं आलेला पित्तरस म्हणजे लिव्हरमधनं आलेला पित्तरस आणि स्वादुपिंडातनं आलेला पॅनक्रियाटिक ज्यूस या दोघांचं मिश्रण होतं आणि खरी अन्नाची पचन व्हायची सुरुवात होते. म्हणजे प्री डायजेस्ट झालेलं अन्न छोट्या आतडीत जेव्हा पोचतं तेव्हा जेव्हा पित्तरस असतो यकृतातनं म्हणजे लिव्हरमधनं आलेला आणि स्वादुपिंडातला रस, ह्या दोघांचं मिश्रण होऊन ह्या अन्नाचं आणखीन चांगलं डायजेशन होतं. आणि मग प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स या तिघांचं डायजेशन होतं. आणि हे डायजेस्ट झालेलं अन्न मग छोट्या आतडीत जातं. आणि छोटी आतडी तर आणखीनच चमत्कारिक असते कारण छोटी आतडी 21 फूट लांब असते. या छोट्या आतडीमध्ये जसे हे डायजेस्टेड अन्न पुढे जात असतं तसं या अन्नामधले चांगल्या पदार्थाचं शोषण केलं जातं. आणि हे चांगले पदार्थ रक्तावाटे परत हृदयाकडे जातात आणि ते सबंध शरीराला त्याचा पुरवठा होतो.
आणि जो काय शेवटी मळ उरतो हा मळ मोठ्या आतडीत जातो, त्याच्यामधलं पाणी पण बाहेर काढलं जातं आणि मग बाहेर दुसऱ्या दिवशी हा मळ मळाच्या रूपाने हा बाहेर पडतो. आणि अशी ही अतिशय चमत्कारिक ही पचन संस्था आहे आणि ही पचन क्रिया आहे. येस, आपण हे जाणून घेतलात तर डॉक्टर अमित मायदेव सरांकडनं की किती चमत्कारिक स्वरूपाची अशी पचन क्रिया आहे, पचन संस्था आहे आणि त्याच्यामध्ये अगणित स्वरूपाचे आजार दडलेले असू शकतात. अर्थातच कॉमनली आपल्याला जे आजार आढळतात त्याच्यामध्ये आम्लपित्त, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे. त्याच अनुषंगाने कोलायटिस म्हणजे आतड्याचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा भयावह प्रकारही दिसतो. पोटाचे किंवा आतड्याचे कॅन्सर्स आहेत आणि इरिटेबल बॉल सिंड्रोम सारखा आजार आहे किंवा पुढे जाऊन मूळव्याधीसारखा प्रकार आहे, शौचास रक्त पडणं आहे आणि त्याच अनुषंगाने लिव्हरचे आजार म्हणजेच यकृताचे आजार, कावीळ, पॅनक्रिएटायटिस, स्वादुपिंड दाह आणि त्यामध्ये असणारे खडे, विविध स्वरूपाचे आजार. पण त्याचं उत्तर आपल्याला एकच आहे की या ठिकाणी एंडोस्कोपीद्वारे एकत्रितपणे एका छताखाली आपण हे सर्व उपचार घेऊ शकतो. ह्या सर्व आजारांसाठी बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जो पोट विकार केंद्र ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी आहे, या ठिकाणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपचार उपलब्ध आहेत आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या या ठिकाणी. आणि त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे पोट विकार केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न राहील की कोणकोणते आजार आपल्याला दिसतात एकंदरीतच कॉमनली ह्या संपूर्ण पचन संस्थेमध्ये? पोट विकार म्हटलं की बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्त, ॲसिडिटी हे येतातच समोर, पण एकंदरीतच आपल्याला ह्याविषयी काय सांगता येईल? हो, आता पोट विकार तज्ज्ञ म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पोटाच्या रोगाचे रुग्ण माझ्याकडे येत असतात आणि सगळ्यात कॉमनली आढळणारे प्रॉब्लेम्स म्हणजे ॲसिडिटी म्हणजे अपचन झाल्यासारखं वाटणं, किंवा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे वरचेवर गॅसेस होणं किंवा पोट फुगणं किंवा सारख्या ढेकरा येणं. तिसरी गोष्ट अतिशय कॉमन आहे म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, म्हणजे काही पेशंट्सनं शौचाला साफच होत नसतं. तसंच त्याचप्रमाणे शौचाला साफ होत असतं पण काही जणांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारखे सिम्पटम्स असतात, म्हणजे सारखं त्यांना शौचाला जावंसं वाटत असतं पण एका वेळेला क्लिअर होत नसतं. तर काही गंभीर रोगसुद्धा आम्हाला आढळून येतात, म्हणजे काही जणांना शौचा वाटे म्हणजे गुदद्वारा वाटे रक्तस्राव होतो, म्हणजे ब्लिडिंग होतं, म्हणजे शौचाला जाताना ब्लिडिंग होत असतं सुरुवातीला किंवा नंतर, किंवा कधी रक्ताच्या उलट्या पण होत असतात. कधी यकृत जर खराब झालं किंवा सिरोसिस ऑफ लिव्हर झालं तर त्याच्यामुळे अशा गोष्टी होत असतात. तर काही जणांना पोट दुखी असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कुठेतरी पोटामध्ये दुखत असतं, वेगवेगळ्या प्रकारे दुखत असतं. आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे आतमध्ये होणारे पचन संस्थेचे कर्करोग, आणि हे कर्करोग जेव्हा पचन संस्थेमध्ये होतात ते मोठे होईपर्यंत समजूनच येत नाहीत. त्याच्यामुळे बरेचशे वेळेला हे पेशंट्स आमच्याकडे फार उशिरा येतात जोपर्यंत हा कॅन्सर किंवा कर्करोग आतमध्ये पसरलेला असतो. आणि सगळ्यात प्रॉब्लेम असा आहे की हे एवढे वेगवेगळे अवयव आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स पेशंट्सनं होत असतात की ह्याचं नेमकं निदान कसं आम्ही करतो ते मुख्य आपल्याला ऐकण्यासारखं आहे. कारण आम्ही काय करतो, डायरेक्टली एंडोस्कोपी कधी करत नाही. म्हणजे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही रुग्ण आमच्याकडे कसा येतोय, कसा चालतोय, किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत ते आधी बघतो. नंतर मग त्याच्याकडनं बरोबर हिस्ट्री घेतो की नेमकं त्याला पोटाच्या कुठल्या भागामध्ये त्रास होतोय. आणि आमच्या मनामध्ये आम्ही एक मॅप तयार करतो. म्हणजे आपण जर आपलं पोट बघितलं, म्हणजे पोटाचा वरचा भाग, खालचा भाग किंवा मध्य भाग, म्हणजे बेंबीच्या अवतीभोवतीचा भाग किंवा उजवीकडचा डावीकडचा, त्याप्रमाणे आमच्या साधारण लक्षात येतं की आतमधला कुठला अवयव त्रास देतोय. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की वरच्या भागात जर दुखत असेल आणि उजवीकडे म्हणजे बरगडीच्या खाली उजव्या भागामध्ये जर दुखत असेल तर ते बरेच वेळेला यकृताचं म्हणजे लिव्हरचं किंवा पित्ताशयाशी संबंधित असतं. कारण यकृत म्हणजे लिव्हर हे उजवीकडे बरगडीच्या खाली असतं आणि त्याच्याच खाली पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडरची पिशवी असते. आणि कधी आपल्याला ह्या पित्ताशयामध्ये म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये खडे आढळतात आणि हे खडे जर निर्माण झाले तर पित्ताशयाला आतमध्ये सूज येते आणि दरवेळेला आपण जेव्हा जेवण जेवतो तेव्हा होतं काय की हा खडा कधी जाऊन अडकून बसतो आणि अत्यंत वेदना होतात. तसंच जर जडपणा वाटायला लागला तर तो कधी यकृताला सूज आल्यामुळे असू शकतो, म्हणजे लिव्हरला जर स्वेलिंग झालं तर ते तशा प्रकारे दुखतं. काही जणांना फक्त पोटामध्ये जळजळ करत असते किंवा तडस लागल्यासारखी वाटत असते किंवा पोट फुगत असतं, जेवलं की त्यांना त्रास व्हायला लागतो. हे जे पेशंट्स असतात त्यांना बरेच वेळेला वरच्या आणि मध्य भागामध्ये त्रास होत असतो आणि ते कारण असतं जठरामुळे तयार झालेलं. म्हणजे जठर म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जठर म्हणजे स्टमक, आणि या स्टमकमध्ये
कधी दूषित पाण्यातनं किंवा दूषित जेवणामधनं काही जंतू जर आतमध्ये गेले, एच पायलॉरी नावाचे, तर त्यांनी त्या जठराच्या लायनिंगला सूज येते आणि आतमध्ये अल्सर्स तयार होतात. आणि अल्सर म्हणजे ॲक्च्युली घावासारखाच दिसतो. आणि हा अल्सर तयार झाला की पोटाला तडस लागायला लागते. म्हणजे थोडं जरी जेवण झालं, थोडी जास्त जेवण झालं की तडस लागायला लागते, पोट दुखायला लागतं, पोटामध्ये जळजळ करायला लागते. आणि काही जणांना हेच आम्लपित्त म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे बनत असतं ते जर वर अन्ननलिकेमध्ये आलं तर वर छातीमध्ये जळजळ करायला लागते. आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर झोपले की छातीत जळजळ करायला लागते, कधीकधी घशात जळजळ करते, खोकला यायला लागतो. ह्याला म्हणतात रिफ्लक्स. आणि रिफ्लक्स कशामुळे होतो की अन्ननलिका आणि जठराच्या मधला वाल्व लूज झाल्यामुळे अशा प्रकारचा रिफ्लक्स होतो. तसंच मी तुम्हाला सांगितलं की कोलायटिस. आता कोलायटिस हा जो प्रॉब्लेम आहे तो मोठ्या आतडीचा रोग असतो. तर काही जणांना खाली ओटी पोटामध्ये डावीकडे दुखतं आणि कळ मारल्यासारखं दुखतं, किंवा संडासला किंवा शौचाला जायच्या आधी कळ मारून येते पोटात आणि कधीकधी त्यांना वरचेवर शौचाला जायला लागतं. बऱ्याचशा ह्या पेशंट्सनं आतमध्ये कोलायटिस असण्याची शक्यता असते. तसंच स्वादुपिंडाला सूज जेव्हा येते तेव्हा त्याला पॅनक्रियाटायटिस म्हणतात. पण हा मात्र जो प्रॉब्लेम आहे तो अत्यंत खतरनाक असतो, तो फार भयानक असतो. कारण स्वादुपिंड हा जो एक अवयव आहे त्याच्यामध्ये अतिशय स्ट्रॉंग असा एक पचनाचा रस तयार होतो, त्याला पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणतात. त्याच्यामुळे काहीही कारणाने जर स्वादुपिंडाला जर सूज आली, म्हणजे समजा अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे किंवा काही कारणामुळे जर स्वादुपिंडाला सूज आली आणि जर पॅनक्रियाटायटिस झाला तर पोटात आणि पाठीत भयंकर वेदना व्हायला लागतात. नुसतं एवढंच नाही की हे जर स्वादुपिंडाचा रस जर बाहेर पडला तर तो आजूबाजूच्या अवयवांना पण त्रास देतो, तिकडे पण सूज यायला लागते आणि कधीकधी पेशंटच्या जीवाला धोका पण होऊ शकतो. आता हे साधारण आम्ही पोटाचे कंपार्टमेंट्स करतो, पेशंट्सकडे बघतो, पेशंटची हिस्ट्री घेतो, पेशंटला तपासतो आणि नंतर मग ॲक्च्युअली निदान करण्याकरता आम्ही या पेशंटच्या सिम्पल टेस्ट करतो. म्हणजे काही ब्लड टेस्ट करतो किंवा कधीकधी स्टूल टेस्ट करतो किंवा अतिशय सिम्पल टेस्ट म्हणजे सोनोग्राफी असते. आणि सोनोग्राफीवर आपल्याला खडे ओळखता येतात किंवा कुठल्या अवयवाला जर सूज आली, समजा लिव्हर म्हणजे यकृत समजा वाढलेलं असेल तर ते आपल्याला समजतं. आतमध्ये कुठे लिम्फ नोड्स असतील, कुठे गाठ असेल, ती आपल्याला सोनोग्राफीवर करते. समजा तसं काही वाटलं मग त्याच्यानंतर आम्ही त्याची एंडोस्कोपी करतो. आणि एंडोस्कोपी हे जी एक नवीन प्रकारची जी एक पद्धत आहे की ती आम्ही दुर्बिणीद्वारे ॲक्च्युली आतमध्ये बघू शकतो. आणि इकडे आम्ही काय करतो की दोन प्रकारचे आम्ही मेनली एंडोस्कोपीज करतो. एक म्हणजे तोंडावाटे केलेली एंडोस्कोपी, त्याला गॅस्ट्रोस्कोपी असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे गुदद्वारावाटे केलेली एंडोस्कोपी, त्याला कोलोनोस्कोपी असं म्हणतात. म्हणजे वरनं जेव्हा आम्ही एंडोस्कोपी करतो तेव्हा एंडोस्कोपी करताना एक वेगळ्या स्पेशल प्रकारची दुर्बीण असते आणि त्या दुर्बिणीच्या टोकाला एक छोटासा सूक्ष्म कॅमेरा असतो. मग आम्ही करतो काय की या पेशंटला उपाशी बोलवतो, त्याला थोडंसं झोपेचे इंजेक्शन देतो, म्हणजे त्या पेशंटला समजत नाही आतमध्ये दुर्बीण गेलेली. आणि तोंडावाटे ही दुर्बीण आतमध्ये जाऊन अन्ननलिका, जठर, छोट्या आतडीची सुरुवात हा सगळा भाग आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तपासता येतो. म्हणजे आतमध्ये छोटे समजा अल्सर्स असले किंवा कुठे कर्करोगाची सुरुवात असेल तर हल्ली आमच्याकडे अशा प्रकारच्या दुर्बिणी निघालेल्या आहेत किंवा एंडोस्कोप्स निघालेले आहेत की एक नुसतं बटन दाबून आम्हाला आतलं पिक्चर मॅग्निफाय करता येतं किंवा वेगळ्या प्रकारचा लाईट त्याच्यावर टाकता येतो आणि छोटासा सूक्ष्म कॅन्सरसुद्धा मोठा दिसायला लागतो, त्याला लाईटिंग केल्यासारखं. आणि अशा प्रकारे आम्ही हे कॅन्सर्स ते वाढायच्या आतच त्याचं निदान करता येतं. आणि म्हणूनच दुर्बिणीद्वारे आम्हाला पोटाला आलेली सूज, पोटात असणारे वेगवेगळे अल्सर्स, पोटात असणारे वेगवेगळे कॅन्सर्स किंवा वेगवेगळे पॉलिप्स, गाठी, डायव्हर्टिक्युलाय असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जे रोग आहेत त्याचं आम्हाला निदान करता येतं. आणि तसंच दुर्बिणीने आणखीनसुद्धा काय नवीन गोष्टी करता येतात. आणि ते म्हणजे की काही पेशंट्सनं समजा लिव्हरला जर सूज आली आणि सारखी सूज आल्यामुळे जर ही लिव्हर जर कडक झाली की ज्याला आम्ही सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणतो, तर ह्या रुग्णांना काय होतं की अन्ननलिकेमध्ये किंवा जठरामध्ये रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्तवाहिन्या फुगल्यामुळे हे रुग्ण रक्ताच्या उलट्या करायला लागतात आणि मग त्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो, त्यांना ICUमध्ये ॲडमिट करायला लागतं. पण हल्ली दुर्बिणीद्वारे आम्हाला फक्त निदान करता येत नाही पण वेगवेगळ्या रोगांचा आम्हाला इलाज पण करता येतो. म्हणजे पूर्वी ज्याला ऑपरेशन करायला लागायचं, खूप मोठं ऑपरेशन करायला लागायचं, पेशंट्सनं ICUमध्ये बरेच दिवस ठेवायला लागायचं, त्याच्यानंतर वॉर्डमध्ये ठेवायला लागायचं, त्याच्याऐवजी हे आपल्याला वेगवेगळ्या अत्याधुनिक पद्धतीने तोंडावाटे किंवा गुदद्वारावाटे दुर्बीण घालून पित्त नलिकेत जाता येतं, स्वादुपिंडात जाता येतं, जठरामध्ये जाता येतं, अन्ननलिकेत जाता येतं, सगळ्या ठिकाणी जाऊन
स्वतःच्या डोळ्यांनी बघून आम्ही आतल्या आत त्याचा इलाज करतो. तर कुठल्या कुठल्या गोष्टीचा इलाज करू शकतो हे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे रक्ताच्या उलट्या. ज्या पेशंट्सना रक्ताच्या उलट्या होतात आणि ते समजा अल्सर फुटल्यामुळे होत असतात किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे होत असतात, तर आम्ही आतमध्ये दुर्बीण घालतो आणि त्या अल्सरला ॲक्च्युली टाका मारू शकतो. म्हणजे तोंडावाटे दुर्बीण घालून आम्ही आतल्या आत त्याला क्लिप लावू शकतो किंवा टाका मारू शकतो आणि तिथल्या तिथे ते रक्तस्राव बंद करू शकतो. किंवा रक्तवाहिनी जर फुटली असेल, ॲबनॉर्मल फुगलेली रक्तवाहिनी अन्ननलिकेतली, तर त्याच्या आतमध्ये आम्ही एक स्पेशल प्रकारचं ग्लू इंजेक्ट करतो. म्हणजे ॲक्च्युली ग्लूइंग केल्यासारखं, म्हणजे आतमध्ये ग्लू घालतो आणि तिथल्या तिथे तो रक्तस्राव थांबतो आणि त्या पेशंटला ICUमध्ये ॲडमिट पण करायला लागत नाही आणि अशा प्रकारे त्यांचा जीव वाचवता येतो. तसंच अन्ननलिकेमध्ये जर कर्करोग झाला आणि कॅन्सर झाला की ज्याच्यामुळे पेशंटला गिळता येत नसतं, असे पण माझ्याकडे काही काही रुग्ण येतात की खूप वर्षापासून, खूप महिन्यापासून त्यांना हळूहळू त्रास होत असतो, ॲसिडिटीचा त्रास होत असतो आणि एक अशी परिस्थिती निर्माण होते की त्यांना काही गिळताच येत नाही, म्हणजे स्वतःची थुंकी पण गिळता येत नाही. जेव्हा आम्ही आतमध्ये बघतो तर अशा पेशंट्सना आम्हाला कधीकधी आढळतं की त्यांना ॲडव्हान्स स्टेजमध्ये कर्करोग झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आतमध्ये एक स्टेंट बसवतो की ज्याने एक नवीन रस्ता तयार होतो त्या कर्करोगाच्या मधनं आणि मग त्या पेशंटला सगळं गिळता यायला लागतं. तसेच पित्तनलिकेत झालेले खडे की ज्यांनी पेशंट्सना कावीळ होते, हे खडे पण आम्हाला काढता येतात. म्हणजे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन न करता, कुठेही चिरफाड न करता आपल्याला आतमध्ये जाऊन नलिकेचं तोंड ओपन करून आतले हे सगळेचे सगळे बाहेर काढता येतात आणि हे खडे बाहेर काढल्यावर या पेशंटची कावीळ पण जाते, पोटात दुखणं पण जातं आणि या पेशंट्सना दुसऱ्या दिवशी आपल्याला घरी पाठवता येतो. तर असे कित्येक वेगवेगळे पोटाचे जे विकार आहेत ते आपल्याला हल्ली दुर्बिणीने पण इलाज करता येतात. येस, आपण हे जाणून घेतलं तर डॉक्टर अमित महादेव सरांकडनं की कशा रीतीने विविध स्वरूपाचे पोट विकार, ज्याच्यामध्ये ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन आहेच, पण त्याच अनुषंगाने विविध प्रकारचे असणारे अल्सर्स, त्याच्यामुळे होणाऱ्या रक्ताच्या उलट्या असोत, आतड्याचे आजार आहेत, कोलायटिससारखा आजार आहे, मूळव्याधीसारखे आजार आहेत, पाईल्स, फिशस, पिशुलासारखे आजार असोत किंवा त्याच अनुषंगाने गुदमार्गाचे कॅन्सर आहेत, आतड्याचे कॅन्सर आहेत, लिव्हरचे आजार खास करून ज्याच्यामध्ये कावीळ निर्माण होऊ शकते किंवा लिव्हरमध्ये झालेले खडे, पित्ताचे खडे आहेत, पॅनक्रेटायटिस, त्याच्यामध्ये झालेले खडे, स्वादुपिंड दाह ज्याला म्हटलं जातो, कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो, आता आपल्याला दुर्बिणीद्वारे त्याचं केवळ निदान नव्हे तर उपचार करता येणे शक्य झालेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला उपलब्ध आहे बीड्स म्हणजेच बलोदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस, जे पोटविकार केंद्र आहे ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी, ज्यांचे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात. तर जरूर कॉल करा ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी. पुढील नंबर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत आणि अधिक जाणून घेणार आहोत एंडोस्कोपीविषयी एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून पोट विकारांवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित महादेव सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात लाभलेले आहेत पाहुणे म्हणून. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात त्यांनी सांगितलं की कशा रीतीने विविध स्वरूपाच्या पोट विकारांसाठी आपल्याला आता दुर्बिणीचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आहेच, पण त्याच अनुषंगाने आतड्याचे आजार आहेत, कोलायटिस सारखा आजार आहे किंवा पॅनक्रेटायटिस, स्वादुपिंड दाह आहे, लिव्हरचे आजार आहेत विशेष करून, आणि त्याच अनुषंगाने पित्ताचे खडे, ते अडकल्यामुळे निर्माण होणारी कावीळ ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हटलं जातं, किंवा अल्सर सारखा प्रकार ज्याच्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात, शौचामधून रक्त जाऊ शकतं, कोणत्याही स्वरूपाचा पोट विकार असो, आज या ठिकाणी आपल्याला ठोस उपचार उपलब्ध आहेत. पण आता दुर्बिणीचे उपचार फक्त पोट विकारांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता पुढे जाऊन ते डायबिटीस किंवा खास करून जे लठ्ठपणामुळे उद्भवणारा डायबिटीस हो किंवा लठ्ठपणा उद्भवणाऱ्यामुळे जे विविध कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ह्या सर्व कॉम्प्लिकेशन्सवरती आता मात करता येणं शक्य आहे, ते सुद्धा कुठेही पोटाची चिरफाड न करता, म्हणजे कुठल्याही प्रकारची बेरेट्रिक सर्जरी न करता आपल्याला शक्य आहे. कसं जाणून घेऊया सरांकडनं. सर, ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? हो, आता आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे विकार आपल्याला दुर्बिणीद्वारे किंवा औषधांनी बरे करता येतात. म्हणजे त्याच्याकरता मोठं ऑपरेशन लागत नाही आणि बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागत नाही. पण गेल्या 5-6 वर्षामध्ये एक अशी पण नवीन उपचार पद्धती चालू झालेली आहे की ज्यांनी आम्ही दुर्बिणीद्वारे लठ्ठपणाचा पण इलाज करू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लठ्ठ पेशंट्स जे असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम होऊ शकतो, फॅटी लिव्हर होऊ शकते, कार्डियाक प्रॉब्लेम होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो, वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर गुडघेदुखी होऊ शकते, आर्थरायटिस होऊ शकतो. पण हे वजन कमी करण्याकरता
आत्तापर्यंत आपल्याला फक्त बॅरिएट्रिक सर्जरी हेच माहिती होतं आणि बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये कसं की आतमध्ये दुर्बिणी घालून किंवा चिरफाड थोडीशी करून आतमध्ये जठर कापून टाकायचे किंवा जठराचं आणि छोट्या आतडीचं बायपास करायचे की ज्याच्यामुळे व्हायचं काय ते त्याच्यामुळे वजन कमी व्हायचं. पण ही सर्जरी जरी चांगली असली आणि त्याच्यामुळे 30-40 किलो जरी वजन कमी होत असलं तरी बरेचसे पेशंट्स ही बॅरिएट्रिक सर्जरी करून घ्यायला घाबरून जातात. तर गेल्या 5-10 वर्षात मी म्हटलं त्याप्रमाणे दुर्बिणीद्वारे अशाच प्रकारचं काहीतरी आपल्याला बॅरिएट्रिक प्रोसिजर करता येते की ज्याने आम्ही असेच दुर्बीण तोंडावाटे घालतो आणि ह्या दुर्बिणीच्या टोकाला एक शिवणाचं यंत्र छोटंसं जोडलेलं असतं आणि आम्ही आतमध्ये जाऊन जठर जे असतं ते जठर आतल्या आत कपड्याचं प्लिटिंग केल्यासारखं त्याचा साईज कमी करतो. म्हणजे ते जठर कापलं जात नाही, शरीरातनं काही काढून टाकलं जात नाही, जठराचं फंक्शन तसंच राहतं आणि आतमध्ये त्याच्यामुळे काही त्रास होत नाही. पण जठराचा साईज जवळजवळ 50% कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली जेवण कमी जायला लागतं आणि कमी जेवण केल्यामुळे 15 ते 20 किलो ॲप्रॉक्सिमेटली 3 ते 6 महिन्यामध्ये वजन कमी होतं. अर्थातच हे फक्त सुचरिंग हा एकच इलाज नसतो, ह्याच्याबरोबरीने पेशंटला डाएट फॉलो करणं आणि एक्सरसाइज करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर ही सगळ्यात अत्याधुनिक नवीन निघालेली ट्रीटमेंट आहे जी आम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये भारतामध्ये सुरुवात केलेली आहे. येस, आपण हे जाणून घेतले की कशा रीतीने आता नवीन नवीन स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर अमित मायदेव सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि पहिलं व्हिडिओ एंडोस्कोपीचं सेंटर चालू करण्याचा बहुमान तर त्यांना जातोच, पण त्यांनी केलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमात ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत विविध स्वरूपाच्या पोटविकारांसाठी. सर, एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून आणि आताचा जो करोनाचा जो काळ आहे त्याच्याहीमध्ये आपल्याला बऱ्याच स्वरूपाचे पोटविकार वाढलेले आढळतात. तर आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला जाता जाता काय सल्ला द्यायला आवडेल? हो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पोटाकडे दुर्लक्ष करू नका. कारण पोटाकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. आपण नेहमी दिवसभर खात असतो, पण काय खातोय, किती खातोय, की त्यात काय वेळ बरोबर पाळतोय की नाही ह्याच्याकडे कोणाचंही काही लक्ष नसतं आणि कसं खातोय तर ह्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही पोटाचा आजार जर जास्त दिवस जर चालू राहिला तर तुमच्या जवळपासच्या चांगल्या पोटाच्या तज्ज्ञाकडे जाऊन दाखवा. कारण ते कधी एक कर्करोगाचं लक्षण असू शकतं किंवा कुठल्याही मोठ्या रोगाचं लक्षण असू शकतं आणि तो जर वाढला फार तर नंतर त्याचा इलाज होणं शक्य नाही. कोरोनाचा आणि पोटाचा डायरेक्टली पोटाच्या पचनसंस्थेचा डायरेक्ट संबंध नाही आहे, पण गेल्या 1-2 वेव्समध्ये आमच्या असं लक्षात आलं आहे की कोरोना झालेल्या लोकांना पोटाचे विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. नुसतं एवढंच नाही, पण कोरोनामुळे कोरोनाकरता घेतलेली औषधं जी असतात त्याच्यामुळे सुद्धा पोटाच्या पचनसंस्थेवर ॲफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे पोटाच्या प्रॉब्लेम्सचे प्रमाण पण हल्ली कोरोनाच्या काळात थोडंसं वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे आपलं स्वतःच्या पोटाची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. येस, मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं डॉक्टर अमित मायदेव सरांनी जाता आता. आणि ह्या करोनाच्या काळामध्ये विशेष करून मला वाटतं पोटाची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार झाला तर आपण निराश होऊ नका. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज बलोदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस म्हणजेच बीड्स पोटविकार केंद्र हे कार्यरत आहे, जिथे आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी विशेष करून ॲसिडिटी क्लिनिक आहे, खास करून आम्लपित्त, गॅस, अल्सरच्या लोकांसाठी, कॉन्स्टिपेशन क्लिनिक आहे बद्धकोष्ठतेसाठी, त्याचप्रमाणे लिव्हर क्लिनिक म्हणजे लिव्हरच्या आजारांसाठी आहे, आतड्याच्या आजारांसाठी स्पेशल आहे, आणि त्याचप्रमाणे कॅन्सर क्लिनिक आहे म्हणजे पोटाचे कॅन्सर्स असतील तर त्याच्यासाठी अचूक निदान आणि करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे उपचारांसाठी, दुर्बिणीच्या उपचारांसाठी या ठिकाणी आहे. तर कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो, ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, लिव्हर आजार, पित्तकडे, कावीळ, पॅनक्रेटायटिस आहे, आतड्याचे आजार, पाईल्स फिशर्स फिस्चुला असो किंवा कोलायटिस सारखा आजार असो, शौचास रक्त जाणं असो, रक्ताच्या उलट्या असोत किंवा बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन आहे, जरूर आपण कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे